नमस्कार. शोध स्वतःचा ई विवेकसाठी लिहिलेल्या पहिल्या लेखानंतर आता तुमच्यासमोर येत आहे मी दुसरा लेख घेऊन, आणि त्याचं नाव आहे सुशेगात. बघता बघता करोना संकटाने 21 दिवस पार केले. आता आज 11 एप्रिल. लॉकडाऊन उठायला केवळ 4च दिवस उरलेत. मला माहीत नाही की पुढे काय होणार आहे, लॉकडाऊन असणार आहे की नसणार आहे, आपण नेहमीप्रमाणे सुरळीत जीवन जगू शकणार आहोत की नाही, याची मला काहीच कल्पना नाही. म्हणजेच माझा लागलेला पहिला शोध हा अजून तसाच आहे, तसाच आहे, अनिश्चिततेचा. पुढे काय होणार याची आपल्या कुणालाच काहीच कल्पना नाही आहे. आणि ते सर्व करोनाचे किती रुग्ण दाखल होत आहेत, त्याच्यामध्ये किती मृत्यू होत आहेत, ह्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. त्यामुळे आज मितीस तरी ते कोणीच सांगू शकणार नाही. आणि जसा पहिला शोध ताटकळत उभा आहे ना, तसेच बाकी सगळे शोध पण त्याच्या पाठोपाठ रांगेत उभे आहेत. म्हणजे की आपल्याला मदतनीस घरामध्ये न येण्याचा, त्यानंतर स्वतःची सगळी कामं करण्याचा, स्वतःला काम करताना वेळेचं नियोजन करण्याचा, कुटुंबियांच्या समजूतदारपणाचा, त्यातूनच वेळ काढून स्वतःसाठी वेळ देण्याचा, मनाच्या जडणघडणीचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गप्प राहण्याचा. तुम्हाला खरं सांगू का, माझ्यासारखीला काही ते जमत नाही. गप्प राहणं हा माझा स्वभाव नाही आणि मला ते खरोखरीच जमत पण नाही. पण का होईना पहिल्यापेक्षा आताचं जे जीवन आहे, 21 दिवसापूर्वीचं जीवन आणि आत्ताचं जीवन, ह्याच्यामध्ये खूप सारा फरक पडला आहे, चांगला फरक पडला आहे. आणि आपण जरा तरी का होईना आपण सुसह्यपणे हे जीवन जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला मी सांगते माझा एक अनुभव. 23 मार्चला सोमवार होता. 22 मार्चला रविवार होता आणि 23 मार्चला सोमवार. आणि 12 तासासाठी आपण बाहेर जाऊ शकत होतो असं एकंदरीत लक्षात आलं. आणि म्हणून मी काही सामान आणायला घराच्या बाहेर पडले. आणि मला न भूतो न भविष्यती असा अनुभव आला. काय सांगू, मी जिकडे सामान आणायला गेले होते त्या दुकानांसमोर माणसांचे जथ्थेच्या जथ्थे बेशिस्तीने उभे होते. सगळ्यांच्या तोंडावरती मास्क होते, कोणाच्या डोक्यावरती टोप्या होत्या, कोणाच्या हातामध्ये ग्लोव्ज होते, आणि सगळेजण इतकी गर्दी करत होते. आता ह्याच्यामधून सामान घ्यायचं कसं? खरं म्हणायला गेलं ना तर मला अशी सवय नाही आहे, कारण की बरीचशी लोक मला ओळखतात, आणि लोक ओळखतात त्याच्यामुळे आदरसुद्धा देतात. आणि या आदराच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारे घुसाघुशी करायचं कधी वेळच आली नाही. त्यामुळे ते जरा अवघडच जात होतं. आणि खरं आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, मी शक्यतो रांग मोडत नाही. कारण काय, लोकप्रिय असण्याचे जसे फायदे असतात ना, तसेच बरेचसे तोटे पण असतात. आपण रांग मोडली, लाल सिग्नल आहे तो ओलांडून पुढे गेलं म्हणजे सिग्नल तोडला, किंवा अचानकपणे फास्ट गाडी घेऊन आपण ओव्हरटेक केलं, गेला बाजार सार्वजनिक जीवनात जाताना जर मंगळसूत्रसुद्धा नाही घातलं ना तर आपण टीकेला पात्र होतो. याची मला पूर्णतः जाणीव आहे. आणि त्याच्यामुळे मी खरोखरीच अशी रांग मोडणं वगैरे या प्रकारामध्ये मी कधी काही करत नाही. आणि त्या दिवशी पण रांग मोडणं आणि अशा हुशाहुशी करून त्याच्यामध्ये जाऊन आपलं सामान आणणं हे काही मला जमलं नाही. आणि शेवटी 10 वस्तू आणायला गेलेली मी केवळ 4 वस्तू घेऊन घरी परत आले. आणि येता येता ठरवून टाकलं की आता ह्यापुढे सामान आणायला जायचं नाही, आपण बाहेर जाऊ शकत नाही, या गर्दीमध्ये आपण आपलं काम करू शकत नाही. हा लागलेला मला नवीन शोध. आता तुम्ही म्हणाल की हे तर खरं होणारच आहे आणि सगळेजणच असं करतात. पण मी तुम्हाला खरोखर सांगते, मला ते नाही जमलं. मग घरी आल्यावर मी तपासलं किती सामान शिल्लक आहे, किती आणायची फार गरज आहे, अगदी खूपच गरज असेल तर सामान आपण आणू शकतो. तर असं लक्षात आलं की नाही, 15-20 दिवस आपल्याला सामान पुरेल आहे, त्या सामानात आपण 15-20 दिवस आरामात काढू शकू. वेळ पडली तर भाजीसुद्धा 4-5-6 दिवसांची घरामध्ये शिल्लक होती. आणि नव्हतं ते काय तर मिरची, आलं, कोथिंबीर, हा मसाला.
आता हा हिरवा मसाला जर नसेल तर आपण सुका मसाला वापरू शकतो, तिखट वापरू शकतो, धण्याची पावडर वापरू शकतो, धण्या जिरा पूड वापरू शकतो. तर हे सगळं होतं. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आता आपण 8 दिवस काही ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपल्याला जे आपल्या घरात आहे त्याच्यामध्येच आपल्याला भागवायचं आहे. आणि त्याप्रमाणे मी कामाला लागले. आणि माझ्या मनात हाही विचार आला, खोटं कशाला सांगू, की मोदीजींचं सरकार आहे, आपलं सरकार आहे, तेव्हा ह्या बाजाराची जी आत्ताची जी परिस्थिती आहे ती निश्चितच त्याची घडी बसेल आणि त्या वेळामध्ये आपण आपल्याही घराची घडी बसवू शकू. आणि त्याप्रमाणे 8 दिवसात आमच्या घराची घडी तरी बसलीच. मला वाटलं की आपलं आव्हान आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास आला. आता कामाचं नियोजन झालं, पण एक लक्षात नक्कीच आलं, ते म्हणजे धडधड, बडबड, रडारड या सगळ्या गोष्टी केल्याने काहीही साध्य होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला शांतच बसावं लागेल. शांत रहा, सुशेगात. सुशेगात हा नवीन शब्दाचा मला शोध लागला आणि तो माझ्या आयुष्याचा ह्या काही दिवसामध्ये कीवर्ड ज्याला म्हणतो ना तसा झालेला आहे. आपल्या वागणुकीची चावी झालेली आहे. पूर्वी तर बातम्या ऐकताना खूप छातीमध्ये धडधड होत असे, मग आता ती कमी व्हायला लागली. 14 दिवसानंतर तर असं वाटलं की सुतकच सुटलं जसं काही. कारण की 23 मार्चला मी बाहेर पडले होते, त्यानंतर 14 दिवस झाले. त्या 14 दिवसात मला काही करोनाचे काही लक्षणं दिसत नव्हती. याचा अर्थ असा झाला की आपल्याला काही करोनाने पकडलेलं नाही आहे. आणि म्हणून आपण जर का अशाच प्रकारे राहिलो घरामध्ये व्यवस्थित काळजी घेऊन, तर करोनाचा वेताळ आपल्या मानगुटीवर तर नक्कीच बसणार नाही. हां, आपण सुरक्षित आहोत, पण कुठे, तर आपल्या घरात. तेव्हा आरामात राहा, सुशेगात. याच्या आधी ना कधी कधी रात्री घशात काहीतरी अडकल्यासारखं व्हायचं. अचानक डोळे उघडायचे झोपेतनं उठल्यानंतर. असं वाटायचं आपल्याला ताप तर आला नाही आहे. आणि आपण बघायचं तर नाही, ताप नाही आहे, पण घशामध्ये खवखव होते खरी. काय माहिती आपल्याला नक्की काय झालेलं आहे. मग अंतर्मनच म्हणायचं, अगं वेडे, हा त्रास तर तुला कधीपासूनच होतोय, 1.5-2 वर्षापासून होतोय. आणि हा जो त्रास होतोय 1.5-2 वर्षापासून, त्यावेळेला करोनाचा जन्म पण झालेला नसेल. त्यामुळे तू काही घाबरू नकोस. आणि त्याप्रमाणेच झालं. मी काही करोना बाधित झाले नाही, पण एक गोळी मात्र चघळायला लागले घशाची खवखव नाहीशी होण्यासाठी. त्यानंतर मला असं लक्षात आलं की हे 14 दिवसाचं सूतक संपलेलं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन करायची उमेद आलेली आहे. आपण जर का करोनाच्या गळामिटीतनं सुटलो आणि जर का आपण वाचलो, तर आपल्याला खूप चांगलं काहीतरी आयुष्य पुढे जगायला मिळणार आहे. मग हळूहळू मी शोधायला लागले नवीन शब्द. आता जे नवीन शब्द माझ्या कानावर पडत होते त्यांचा अर्थच पूर्णतः वेगळा होता हो. म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर लॉकडाऊन. आम्ही गिरणी बंद किंवा अशा काळात, कामगार चळवळींच्या काळामध्ये हा शब्द ऐकलेला, पण तेव्हा आम्हाला माहीत होतं की लॉकडाऊन म्हणजे बाहेरून कुलूप लावणं. आता लॉकडाऊनचा अर्थ असा आहे की दरवाजाच्या आतून कुलूप लावणं आणि आपणच दरवाजा न उघडणं. दुसरं म्हणजे हात धुणे, हात निर्जंतुक करणे. आता ते कसे करायचे, तर जंतुनाशकाने आचमन केल्यासारखे, किंवा आता पळीने तामणातल्या सुपारीवर पाणी घाला, अशा प्रकारे हात निर्जंतुक होणार नाहीत. आणि मी प्रयत्न केला, आपण किती वेळा हात धुतो, तर मी कमीत कमी 20 वेळा तरी कमीत कमी हात धुत होते. याचा अर्थ प्रत्येक वेळेला 20 मिलीलिटर एवढं जर का आपण जंतुनाशक वापरलं, तर आपल्याला एका माणसाला दिवसामध्ये किती जंतुनाशक वापरावं लागेल आणि त्याची किती आत्ता टंचाई ह्याची पण सर्वांना कल्पना आलेली असते. मग त्यापेक्षा मी एक साधा उपाय करायला सुरुवात केली, ते म्हणजे 20 सेकंदासाठी आपल्या साबणाने हात धुवायचे आणि ते कोपरापासून स्वच्छ धुवायचे. आणि त्याच्याने मला असं वाटलं की मला आता भागलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम किंवा काही अडचण येण्याची, काही काळजी घेण्याची काही गरज नाही आहे किंवा काळजी करायची काही गरज नाही आहे. नंतर असं आठवायला लागलं की अरे बापरे, आपल्या घरात भाज्या येतात, फळं येतात, मग ती पण सगळी
डेटॉलच्या पाण्याने किंवा जंतुनाशकाने धुवायची, मग साध्या पाण्यात धुवायची, मग पुसायची, मग ती कोरडी करायची आणि मग वापरायची. त्याचप्रमाणे दुधाच्या थैल्या असतील, आणखीन कोणत्या थैल्या असतील तर त्यासुद्धा अशा प्रकारेच निर्जंतुक करून आपल्याला वापरायला लागणार आहेत. मग त्या वापरायला सुरुवात झाली. हे सगळं करताना मला आठवलं लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र. आणि या स्मृतिचित्रामध्ये त्यांचे सासरे ना ते मीठसुद्धा धुवून घ्यायचे म्हणतात. नशिबाने आता आपल्यावर अजून तरी मिठाचे बत्तासे घालायची वेळ आलेली नाही आहे, तेव्हा आता आरामात राहा, सुशेगात. आणखीन एक गोष्ट मला असं वाटतं की आपल्याला कळायला पाहिजे, विलगीकरण आणि विलनीकरण. पण हा विलगीकरणाचा आणि विलनीकरणाचा हा जो माझा शोध आहे तो आपण पुढच्या भागात ऐकूया. तोपर्यंत आरामात रहा, सुशेगात. धन्यवाद.